तुमच्या प्रेमात पडली आहे। हे काय करताय? माधुरी, तुझं डोसकं टाळ्यावर आहे का? तू काय बोलती ते तुझं तुला तरी समजतंय का? आणि भाऊजी तुम्हाला काय म्हणू मी आता? बाबा होणार आहे तुम्ही लवकरच। हे समजा जर मीनूताईने ऐकलं असतं तर काय झालं असतं ते समजा ऐकलंय मी। समजा ऐकलं बी आणि बघितलं बी। कवा धरणं तुमची थेरं बघायलीये मी। चमक ढवळीचं लक्षण तर कवाच ओळखलं होतं, पण आता तुम्ही बी। अगं मीनू शपथ, माझं असं काय बी नाहीये। ही पोरगी उगाच उगाच कोणी अशा प्रेमाची कबुली देतं का? ते बी समोरच्याची बायको घरात अशी पोटुशी असताना। हेच बघायचं राहिलं होतं माझं आता या घरात। मीनूताई, मीनू, मीनू, मीनू ऐक की मीनू, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज व्हायलाय। माझ्या मनात असं काही बी नाहीये। तुमच्या मनात काय बी नाहीये हे समजा बोलायला जीभ कशी धजावते हो तुमची? तुम्हाला काय मी इतकी खुळी वाटते का की समजा बघितल्यानंतर मी तुमच्यावर विश्वास ठेवायला? वस्ताद मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली। मी माझ्या मनातलं बोलायची घाई करायला नको होती। हे समजा तुझ्या मनात आलंच कसं? हे करायला आलीस तू इकडं? नाही वस्ताद, मी खरंच सांगायले, खरंच कुस्ती शिकायला आले। मला कुस्ती शिकायची बी आहे आणि खेळायची बी आहे। घरच्यांशी भांडून कशी बशी परमिशन घेऊन आली मी इकडं। तुम्हीच काय माझा एकुलता एक आसरा आहे इकडं। जर तुम्ही बी मला घरातनं काढून दिलं तर मी रस्त्यावर गेलो ना, मला राहायला घर असेल ना खायला दाना पाणी। माझ्याकडं पैक बी नाहीये। मला वाचवा। तुम्हाला माहितीये तुम्ही माझ्या फक्त वस्ताद नाही, थोरल्या बहिणीसारख्या आहे। तुम्हाला धाकली बहीण असती तर तुम्ही तिला सांभाळूनच घेतलं असतं ना, का तिला हाकलून दिलं असतं? या चुकीची जी शिक्षा तुम्ही द्याल ती भोगायला मी तयार आहे। मला धाकल्या बहिणीवाणी सांभाळून घ्या, मला माफ करा। मी तुमच्याकडे भीक मागते। मीनू ऐक की माझं। हात लावू नका तुम्ही मला, तुमचं तोंड मी बघायची इच्छा नाहीये माझी। अगं मीनू असं काय कर? दूर व्हा बरं तुम्ही माझ्यापासनं। मीनू, मीनू ऐक की। माधुरी, तुला जरा तरी अक्कल आहे का? कल्पना तरी आहे का तू काय करून ठेवलंयस त्याची? मीनू ऐक तरी। मीनू हात सोडा माझा, एक शब्द बोलू नका तुम्ही माझ्याशी। काय ऐकून घेऊ मी तुमचं? इतके दिवस झाले तुमची थेरं चालली आहेत आणि आज तर मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय समजा। काय ऐकून घेऊ मी तुमचं? अगं मीने, काय झालं? शांत हो तू, काय झालंय? आई, तुम्ही तुमच्या लेकाकडूनच ऐका काय झालंय ते। जगदीश, काय झालंय? त्यांच्या तोंडानं सांगणार आहे ते। रंगे हात पकडले मी यांना आणि माधुरीला इश्काच्या बाता लढवताना।
एकमेकांच्या मिठीत तर असे हरवले होते जसं काही बागेतच फिरायला आलेत. आणि माझं खोटं वाटत असेल तर विचारा ना प्राजक्ताला. काय हो आता काय झालं? बोला ना, सांगा काय गैरसमज झालाय माझा. आज मला तुमची बाजू ऐकायचीच आहे. बोला ना आता. माझ्या मनात तसं काय बी नाहीये मेनू. मला समजून तरी घे. काय समजून घेऊ? आणि का म्हणून विश्वास ठेवायचा मी तुमच्यावर? तुमच्याशी लग्न करून या घरात आल्यापासून कायम दुय्यमपणाचीच वागणूक दिली तुम्ही मला. तुम्ही कधीच माझ्या बाजूने नाही बोललात. आई आणि जाऊबाई फॅक्टरीत, प्राजक्ता आखाड्यात. मी मात्र कायम घरात रांधा वाडा उष्टी काढा हेच करत बसले. हे झालं तेव्हा कुठं जरा त्यातनं मला सुटका मिळाली. पण त्याचं तरी कुठे हो सुख मिळालं मला. माझं माहेर, माझं करिअर, माझी समधी हाऊस मौज सोडून ज्या माणसाची लग्न करून मी या घरात आले, त्याचं बाळ मी माझ्या पोटात वाढवायली आहे, तो माणूस तर दुसऱ्याच पोरीच्या नादाला लागलाय. आणि तुम्ही मलाच सांगताय समजून घे. का मीच समजून घ्यायचं दरवेळी? मीनाक्षी शांत हो अगं. मेनू हे संस्कार केले का मी तुझ्यावर? हे सगळं करताना लाज नाही वाटली तुला? आई, ह्यांच्या एकट्याचा ऍडवाइस करून व्हॉट प्रॉफिट? या सगळ्याचं मूळ इम्पॉर्टंट रिझन तर हे इकडे आहे, ही चमक ढवळी. ही असली चौचाल पोरगी, तो मर्डरमॅन पोरगा, ही असली लोक घरात ठेवून घेतल्यावर अजून दुसरं व्हॉट हॅपनिंग हो? काय शिराळकर? नाही तर काय, एकाच एक न घेत त्याला झाका आणि त्याला काढा. एकाचंही लक्षण धड नाहीये. तरी आम्ही बोंबलून सांगत होतो, पण आमचं ऐकतंय कोण? आता भोगा. कुस्तीच्या नावाखाली या घरात आता काय काय बघायला मिळणार आहे देव जाणे. भैया, कुस्तीला नाव ठेवायची काय बी गरज नाही भैया. हे जे काय घडलंय त्याचा आणि कुस्तीचा काय बी संबंध नाही. संबंध नाही? असं कसं संबंध नाही? अहो, कुस्तीच्या रिझन कारणानच ही माधुरी इन हाऊस आली ना व. हा, तर कुस्ती नसती तर कशाला आली असती? काय वीरेंद्रराव, अहो लंडनच्या रॉयल पॅलेस मधल्या नोकराला बी कळतंय. आणि काय पिल्या? येस मम्मा. माधुरीची चूक आहे त्यात काय वादच नाही, पण तिच्याकडनं हे समजा नकळत घडलं. दोष तिच्या वयाचा आहे मेनूताई. लहान आहे ती, तिला समज नाही अजून. पण म्हणून मी तिची चूक पाठीशी घालते अशातला भाग नाही. माधुरी, या घरात आल्यापासून मी तुला 1000दा बजावून सांगितलेलं की तुझं लक्ष फक्त कुस्तीकडे पाहिजे म्हणून. तर तिकडे लक्ष द्यायचं सोडून तू हे काय करून बसलीस? वा, व्हेरी नाईस. सी मम्मा, दिस इज यांचं रागावणं नाही. एवढं सगळं हॅपनिंग तरी मी व्हॉट टॉकिंग कुस्तीच्याच वार्ता. मीनूचा संसार उद्ध्वस्त होईपर्यंत हिचे डोळे काही उघडणार नाहीत असंच दिसायलंय. आई, नाव यू ओनली टॉकिंग करा. प्राजक्ता, अकॅडमीच्या नावाखाली ही असली थेरमी खपून घेईन असं वाटलं तुला? आई, जे झालंय ते मला बी अजिबात पटलेलं नाही. मी बी खपून घेणार नाही. माधुरीने तिची चूक मान्य केली. अडनिड्या वयाचा मामला आहे हा.
आई, माझ्या धाकल्या बहिणीकडनं जर अशी चूक झाली असती तर तिला बी मी झापलीच असती. आई, तुमच्या लेकीनं नाहीतर नातीनं अल्लडपणाने अशी चूक केली असती तर तुम्ही कान उपटले असते तिचे. पण पार घराच्या बाहेर हकलून तिला रस्त्यावर आणणं कितपत योग्य ठरलं असतं. शिवाय टाळी एका हातानं वाजत नसते. विनूताई, जे काय झालं ते आपण दोघींनी बी बघितलं, पण त्यात फक्त एकट्या माधुरीला जबाबदार ठरवून कुस्तीची बदनामी करून आत्ता एक वेळ राग काढता येऊ शकतोय, पण त्यांनी प्रश्न सुटणार आहे का? वागणं सुधारायची संधी आपण दिनेशला दिली, मग माधुरीवर अन्याय का? नकळतपणानं झाली तिच्याकडनं चूक, परत असं नाही व्हायचं. पण तिला आपण संधी दिली तरी पाहिजे ना. तसं न करता तिला घराबाहेर काढलं तर लोक आपल्याला बी प्रश्न विचारणार, तिच्यासोबत आपली बी बदनामी होणार. 4 भिंतीतले वाद आपण 4 भिंतीतच सोडवलेले बरे नाहीत का? मिनूताई, काही बोलायचं नाही मला आता. पास झालं, एकटं सोडा मला तुम्ही. मीनाक्षी, मिनूताई, आणि फक्त तुझ्या शब्दाखातर आता मी शांत बसले. जर का घरात परत काही चुकीचं घडलं ना तर मात्र मी अजिबात हायगाई करणार नाही. लक्षात असू दे. व्हॉट दिस मीनिंग? व्हॉट डुईंग दिस? मला या घरात राहायचंच नाही आता. व्हेरी नाईस मिनी, व्हेरी व्हेरी नाईस डिसिजन. म्हणजे का तू या घरात न गेलीस की जग्गू भाऊजींना त्यांची थेर करायला रानच मोकळं झालं बघ. व्हॉट थिंकिंग यू मिने? तू हे घर सोडून गेल्यानंतर इथली माणसं तुझ्यासाठी फायटिंग करतील. नो नो मिने, अजिबात नो. यू आर रॉंग. अगं तुझ्या संसारापेक्षा कुस्तीची हाऊस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे इन दिस इन हाऊस. आणि मिने, जर का तू घर सोडून गेलीस का नाही तर जग्गू भाऊजी डायरेक्ट तुला डायव्होर्स पेपर पाठवतील. येस मिने, डायव्होर्स पेपर. माय गॉड, मग व्हॉट यू डुईंग? मीनाक्षी, माझं जरा शांतपणे ऐकून घे. बघ, या घरात तुला परत असा त्रास होणार नाही, शब्द देते मी तुला. या घराण्याची धाकली सून आहेस तू, 2 जीवांची आहेस. असं घर सोडून जायचा आतताईपणा करू नकोस. येस येस आई, मी बी सेम टेलिंग. नाही, नाही करणार. मी नाही जाणार आहे घर सोडून. मी माझा संसार इतक्या सहजासहजी दुसऱ्याच्या घशात जाऊ देणार नाही. कुणाची किती बी इच्छा असली तरी. मीनू, अगं मी खरंच सांगायलो. अगं किती वेळा सांगू की या सगळ्यात माझी काय बी चूक नाहीये. ती पोरगी जे काय बडबडली त्याचा तिथल्या तिथं विरोध करून तिला थांबवण्यात मी कमी पडलो. फक्त ही माझी चूक मला मान्य आहे. मला माफ कर. तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार. असं मग चालते वा माझ्या नजरेसमोरनं.
विनू मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. मीनाक्षी, हे बघ, मी तुझा त्रास समजू शकते, पण पोटातल्या बाळाचा विचार कर. सावर स्वतःला. तू एक काम कर, सध्या माझ्या खोलीत माझ्या सोबत राहा. मी काळजी घे ना तुझी. हा, चल. व्हेरी व्हेरी सरप्राईज भाऊजी. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. वहिनी खरंच सांगायलो, या सगळ्यात माझी काय बी चूक नाहीये. तुम्ही म्हणायलाय तुमची काय बी चूक नाही? म्हणजे ज्यांनी माधुरीला या घरात आणलंय त्यांनीच तिला पडवून हे असं सगळं करायला सांगितलं असणार आहे, हे तुमच्या लक्षात बी आलं नाही? भाऊजी, तिकडच तुमचा ऍडवाइस झाला बघा. व्हेरी व्हेरी सॅड हा भाऊजी, व्हेरी व्हेरी सॅड. माधुरीची जबाबदारी घ्यायची रिस्क कशाला घेतलीस पैलवान? झाली तिच्याकडनं नकळत चूक. केला तिने खुळचटपण. हो लहान आहे हो ती, धाकल्या बहिणी वाणी आहे. पिंट्याच्या जागी जर धाकली बहीण असती आणि तिच्या हातून ही चूक झाली असती तर आपण घेतलंच असतं ना व तिला सांभाळून. आपण नाहीतर कोण घेणार हिला सांभाळून वाचतात. एकतर घरातनं कुस्तीसाठी भांडून आली ती. तिला घरातनं जर बाहेर काढलं तर ती कुठं जाणार? जर तिनं परत तोपर्यंत एखादा घोळ घातला तर तू आईच्या नजरेतनं कायमची उतरशील. तू बी आणि कुस्ती बी. तसं नाही होऊ देणार मी. माधुरीची शाळा तर मी घेणारच आहे, पण मला काळजी वाटते ती जग्गू भाऊजींची. विनूताईंकडे लक्ष द्यायचं सोडून ते माधुरीला कसं काय भुलायले? त्यांना कसं समजत नाही की त्यांचं चुकतंय म्हणून. मी बोलतो त्याच्याशी. त्याचा डोसकं ठिकाणावर आणायची गरजच आहे. काळजी करू नकोस तू. जग्या, आज जे काही घडलं ते लई चुकीचं घडलं, पण या समजात तुझ्या मनात नक्की काय आहे ते मला खरं खरं जाणून घ्यायचंय. दादा, मी खरंच सांगतो, माझ्या मनात मीनूशिवाय दुसरं कोणी बी नाहीये. ती नवीन मुलगी या घरात आली, माझं कौतुक करायली, माझ्याकडे मदत मागायली. मला जरा बरं वाटलं. एकीकडे मीनूची सततची चिडचिड आणि दुसरीकडे आपल्याला मानणारं कोणीतरी. घटकाभर नाही समजलं मला की चढ दिशी तिला तिच्या चुकीची जाणीव करून देऊन तिच्यापासून दूर व्हायला पाहिजे. म्हणून माझ्या मनात काहीतरी वेगळं आहे असं अजिबात नाहीये दादा. आमच्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो. जग्या, मीनू वहिनीला आता सगळ्यात जास्त जर कोणाची गरज असेल ना तर ती तुझी आहे. एका पोटुशा बाईचा सगळ्यात मोठा आधार असतोय तो तिचा नवरा. सांभाळ. कमॉन रुप्या, कमॉन. मस्त रुप्या, मस्त. पळ पळ. छे, अजून जराही कमी झालेलं नाहीये तुझं वजन. असं कसं रे? काटा जसा तर तसाच आहे, अजिबात हललेलं नाही. काय रे? याच्या वजनानं काटा मोडला की काय? ह्यो एकटाच असा धावत का सुटलाय? ए हुप्प्या, अरे खुळ्या इकडे ये. अरे नुसतं धावून झटक्यात वजन कमी होत नसते. तू खुराक पाळतोयस ना, मग बाकीचे व्यायामाचे प्रकार बी चालू ठेव. हळूहळू उतरल तुझं वजन. काय चला व्यायामाला लागा. स्ट्रेचिंग करा समद्यांनी. अहो, कुठे निघालाय तुम्ही? एक प्री वेडिंग व्हिडिओ शूट आहे. ईशा, बोल बाबा, मी बी येणार. आणि काय करणार येऊन? तुमच्यावर नजर ठेवणार, नाहीतर नंतर कळायचं तिकडे बी कुठली चमक हवी आहे तुमच्या मर्जी. हे बघ, तुला लोकेशन धाडतो. जेव्हा वाटेल तेव्हा तपासून बघ मी कुठं आहे, काय आहे. आणि जरी नाही खात्री पटली ना तर एक व्हिडिओ कॉल कर.
जोपर्यंत तुझं समाधान होत नाही तोपर्यंत बोलेल मी तुझ्याशी. झालं? लोकेशन पाठवलंय बघ. बोल सुनबाई, काय खबर बात? मेसेज करून सगळं सांगितलंय तरी तोच क्वेश्चन काय करायलाय हो? दिनेश आणि माधुरी अजून बी इन दिस इन हाऊस. चांगलंय की मग त्यांचा आणखीन चांगला वापर करा आणि घरात जास्तीत जास्त फूट पाडा. कांचन, नाश्ता तयार आहे ना? येस आई. मग बोलव सगळ्यांना आणि नाश्ता घेऊन ये. हो आई, आणते. चला, आई कॉलिंग करते, नंतर ठेवते. ही एकटी कांचन अख्ख्या घरात फूट पाडू शकेल असं वाटतं तुम्हाला? तर मग भरल्या घरात सगळ्यात जास्त अतृप्त आत्मा कोणाचा असेल तर तो असतो भाव न मिळणाऱ्या थोरल्या सुनेचा. तिचा तळतळाट घरानं बुडवायला पुरेसा असतो. आपण फक्त त्याला हवा देत राहायचं. प्राजक्ता, ही पोरगी इथं बसता कामा नये. तिचा जो काही खुराक असेल ना तिच्या खोलीत पाठवून द्यायचा. घरात राहायची परवानगी दिली, कुटुंबात नाही.